नमस्कार. होमस्टाईल कुकिंग विथ काव्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत आमरस आणि शेवयाचा भात. आमरस बनवण्यासाठी मी या ठिकाणी 1 किलो दशेरी आंबे घेतलेले आहेत. आंबे जवळ-जवळ मी अर्धा ते 1 तास पाण्यामध्ये भिजू दिले. यानंतर आंबे स्वच्छ धुवून घेतले. त्यावर लागलेला जो चीक आहे तो देखील काढून घेतलाय. त्यानंतर आंबा कोरडा करून घेतला आणि अशा पद्धतीनं मी हाताने आंबे सगळे जे आहेत ते पिकवून घेत आहे. तर बघा या ठिकाणी 1 किलो आंबे सेम याच पद्धतीनं पिकवून घेतलेले आहेत. देठाकडचा जो भाग आहे त्यावरती आपण एक बोट ठेवायचे आणि त्यामुळे काय होईल, की आंब्याचा रस जो आहे तर तो खाली येणार नाही. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीनं आंबा जो आहे तो पिकवून घ्यायचा आहे. त्यानंतर देठ जो आहे तो काढून घ्यायचा आहे आणि यानंतर आपला आंबा जो आहे या ठिकाणी रस तयार करण्यासाठी तयार होतो. आता यानंतर एका बाउलमध्ये आपण हा जो आंबा आहे तो अशा पद्धतीनं त्यामधला सगळा रस जो आहे तो काढून घ्यायचा आहे. होता होईल तेवढा सालीला जो लागलेला रस आहे तो देखील आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि यानंतर सालीचे अशा पद्धतीनं तुकडे करून आपण ते एखाद्या दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवणार आहोत. सगळे आंबे मी अशाच पद्धतीनं काढून घेतलेले आहेत. यामधला रस सगळा जो आहे तो काढून आता घेतलेला आहे. यानंतर या ज्या बिया आहेत आंब्याच्या, त्याला लागलेला रस आपण काढून घ्यायचा आहे. सगळ्या बियांना लागलेला रस मी या ठिकाणी काढून घेतलेला आहे. आता थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या कोळी ज्या आहेत तर त्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत. म्हणजे याला जो लागलेला रस आहे तर तो सगळा निघून येईल. आपण फक्त या कोळी एकदाच धुणार आहोत. आपण जास्त वेळा याला वॉश करायचं नाहीये, नाहीतर आपला आमरस जो आहे तो पानसट होईल. या ठिकाणी सर्व कोळीनं लागलेला आमरस मी जो आहे तो काढून घेतलेला आहे. आता सेम अशाच पद्धतीनं आंब्याचे जे साल आहेत, जे आपण तोडून घेतलेले आहेत, त्यावरती थोडंसं मीठ घालायचं आहे. ते एकदा चांगले चोळून घ्यायचे आहेत, कुस्करून घ्यायचे म्हणजे या सालीनं लागलेला जो रस असतो तो निघून येईल. अशाच पद्धतीनं ज्या पद्धतीनं मी आंब्याच्या बिया म्हणजेच कोळी स्वच्छ करून घेतल्या होत्या त्याच पद्धतीनं या सालींना लागलेला आमरस देखील मी अशाच पद्धतीनं काढून घेतलेला आहे. तर बघा या ठिकाणी आंब्याचा रस तयार झालेला आहे. मिक्सरमध्ये तुम्हाला फिरवायचं नसेल तर फक्त रवीने याला घोटून घ्यायचे आणि जेव्हा आपल्याला आमरस खायचा आहे अशा वेळेला यामध्ये साखर घालायची आहे आणि मग तो सर्व्ह करायचा आहे. आता रवीने आपण याला जरी घोटून घेतलं तरी आंब्यामधल्या ज्या काही रेषा असतील तर त्या यामध्ये राहणारच आहेत. तर अशा वेळेस जर तुम्हाला मिक्सर वापरायचं नसेल तर पुरणाच्या गाळणीमधून याला एकदा गाळून घ्यायचंय. म्हणजे यामधल्या ज्या रेषा आहेत तर त्या गाळणीवरती राहतील आणि एकसंध असा आमरस आपल्याला मिळेल. किंवा मग मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही याला एकदा फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गाळणीवरती गाळायची देखील गरज नाहीये. परंतु या ठिकाणी बघा मी फक्त व्हिडिओसाठी परत एकदा या गाळणीमध्ये तुम्हाला गाळून दाखवत आहे, की एकदा मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर आपल्याला याला गाळणीतून गाळून घ्यायची गरज नाहीये. यामधल्या ज्या रेषा ज्या असतील तर त्या तशा राहणार नाहीत. आता या ठिकाणी आमरस आपला तयार झालेला आहे. हा फ्रिजमध्ये आपल्याला ठेवायचा आहे. एखाद तासभराने हा थंड होईल आणि चवीला अजून चांगला लागेल. जेव्हा आपल्याला खायचा आहे अशा वेळेसच यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. आमरस या ठिकाणी थंड होत आहे. आता तोपर्यंत आपण शेवयाचा भात करून घेणार आहोत. तर शेवयाचा भात करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. 10 ते 15 मिनिटांमध्ये हा शेवयाचा भात तयार होतो. शेवयाचा भात करण्यासाठी पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. या ठिकाणी शेवया जेवढ्या घेतलेल्या आहेत त्याच्यात 3 ते 4 पट पाणी घ्यायचं आहे. पाणी एकदा चांगलं उकळायला लागलं की त्यामध्ये शेवया टाकायच्या आहेत. आता या शेवया आपण चमच्याने मिक्स करून घ्यायच्या आहेत. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. 3 ते 4 मिनिटांमध्ये या शेवया शिजून तयार होतील. ज्या पद्धतीनं आपण भात शिजलाय की नाही ते हाताने बोटाने प्रेस करून बघतो त्याच पद्धतीनं शेवया देखील आपण अशा पद्धतीनं तपासून बघायच्या आहेत. या ठिकाणी शेवया शिजून ज्या आहेत तयार आहेत. आता यामधलं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. तर एका गाळणीवरती आपण हे पाणी निथळून घेणार आहोत. तर या ठिकाणी शेवया तयार झालेल्या आहेत. या आपण सर्व्ह करण्यासाठी घेऊयात. तर शेवया थोड्याशा थंड होऊ द्यायच्या आहेत आणि मग त्यानंतर सर्व्ह करायच्या आहेत. शेवया या ठिकाणी थंडगार झालेल्या आहेत. त्याच पद्धतीनं आपला आमरस देखील थंडगार झालेला आहे. आता सर्व्ह करताना एका प्लेटमध्ये शेवया काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्यावरती आमरस घालायचा आहे. आवडत असेल तर यावरती साजूक तूप घालायचं आहे. सगळं एकदा चांगलं मिक्स करायचं आहे आणि हे खाण्यासाठी आता या ठिकाणी तयार झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी केळवण किंवा गडंगनेर म्हणून जेव्हा नववधू किंवा नववराला घरी बोलवलं जातं तर अशा वेळेस शेवयाचा भात आणि आमरस देण्याची प्रथा आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.